तर आपण पाहतोय त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांना मारहाण करण्यात आली, त्याच संदर्भात भुजबळ बोलतायत। पत्रकार आहे, बातमी कव्हर करायला चाललेलो आहे। बातमी कव्हर करायला चाललेलो वगैरे काही विषय नाही, तुम्हाला ते पावती पाहावी लागेल, बाकी आम्हाला काही सांगू नका असं म्हणता ते बाहेर येत नाही तर त्यांना धरून बेदम मारहाण केली की हातात दांडे वगैरे जे होते ते डोक्यात मारले, गंभीर जखमी झाले दोघं जण। आणि तिथे काय झालं, त्या सगळ्या व्हिडिओमध्ये सगळं ते व्हिडिओला आले सगळे 25 पोरं एका वेळेला आले। जवळपास 8 ते 10 जण अचानक डोक्यात मारत होते। ज्याला ठेका दिलाय तो गुंडगिरी प्रवृत्तीचे त्यातले 2 जण तर सामोरून सुटून आलेले आहे, वसुली करणारे। नंतर पोलिसांनी सांगितलं की 307 302 मधले आरोपी सुटून आलेले आहेत, ते म्हणजे त्या पावत्या। पण आम्ही त्यांना सांगतोय की बुवा पत्रकार आहे, आम्ही बातमी कव्हर करायला चाललोय, तरी काही न करता एकदम भयानक पद्धतीने मारहाण केली। म्हणजे त्याला तर बिचाराला त्याला तर म्हणजे डोक्यात दगडच जे आणि बिलगत होते, कोणी सोडत मध्ये जात नव्हते एवढं, म्हणजे एकदम कमी वेळामध्ये 5-50 जण जमा झाले त्यांची। आणि तिथे नेहमीच मीडिया सुद्धा ऐकत नाही, त्यांना आपण सगळे नका येऊ, फक्त आम्ही काही प्रतिनिधी सगळ्या सामाधून पाहतोय मारहाण झालेल्या पत्रकारांच्या भेटीसाठी मंत्री छगन भुजबळ आता दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या तब्येतीची ते विचारपूस करतायत। एकूणच झालेल्या सगळ्या प्रकारानंतर भुजबळ या संदर्भात माहिती घेताना दिसतात। त्र्यंबकेश्वरमध्ये गावगुंडांनी या पत्रकाराला बेदम मारहाण केली होती। हाँ बोला ना, हाँ बोला बरं बरं ठीक आहे, निघा म्हणजे त्याला बोलू। ऐकायला येतं तुला, बोलायला येतं दिसायला काही त्रास होतो। एक डोळ्याला फक्त थोडंसं हे होतं आहे त्याला। मयूर सिटी गेले तुम्ही आलो, त्यांचे काका आले, नाही त्यांचे काका आले, त्यांचे काका ये ठाणे ठाणे रे सगळं बाहेर बाहेर चला तुम्ही इकडेच या डायरेक्ट चल
आम्ही सगळे पत्र देतो म्हणे प्रवासी वाहतूकदार संघटना तो गजानन महाराजांचं मंदिर आहे ना तो पाठीमागे रस्ता आहे केंद्राच्या थोडस बाजूला पुढे हो त्यांचं काय गेट वगैरे आहे? गेट आहे गेट आहे तिथून आत टाकले ना त्या आखाड्यांच्या ज्या बैठका सुरू होतात नेहमी आता चालू त्या ठिकाणी जात असताना तो प्रकार त्यांनी डायरेक्ट समर्थ परिसर आहे त्र्यंबकेश्वरच्या त्या कमानाच्या इथून जात होतेच ना हे आवाज नको राहू दे. त्र्यंबकेश्वर या ठिकाणी वार्तांकनासाठी जात असलेल्या काही पत्रकारांना इथल्या गावगुंडांनी बेदम मारहाण केली आहे. यापैकी 1 जणांची प्रकृती गंभीर आहे. आपण चर्चा केली आहे त्यांच्याशी. काय नेमकी परिस्थिती, आपण काही आदेश देणार आहात? नाही, म्हणजे मी आता नुकताच आलो मुंबईवरून आणि इथेच आलो अपोलो हॉस्पिटलला आणि ताजदीन याला जे आहे आपण आता ॲडमिट करतो त्याचं CT स्कॅन वगैरे सुद्धा करावं लागणार आहे. डोळ्याला कितपत गंभीर आतमध्ये मार आहे की डोक्यात आणखीन काय मार आहे हे सगळं पाहावं लागेल. जी माहिती मिळते आणि जे काही मी व्हिडिओ पाहिले त्याच्यावरून असं लक्षात येतं आहे की आज कुंभमेळ्याच्या निमित्तानं साधू संतांची काही तिथे बैठक आहे आणि ते बैठकीचं वार्तांकन करण्यासाठी काही नाशिकवरून हे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आणि इतर जे आहेत बरेचसे लोक तिथे चालले होते आणि स्वामी समर्थ मंदिराच्या पुढे काहीतरी पावत्या वगैरे फाडल्या जातात. म्युन्सिपाल्टीच्या वतीने फाडतात. कानूनी आहे गैरकानूनी आहे काही कल्पना नाही. पण तिथे त्यांनी